हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचे स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. चला तर हा आजचा ब्लॉग आहे ना गुरुवारचा आहे. गुरुवारी म्हणजे महालक्ष्मी व्रत होतं ना त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. तर चला आज थोडंसं गप्पा गोष्टी करूया. तर माझे नाव भाग्यश्री आहे. माझ्या चॅनलचे नाव भाग्यश्री लाईफस्टाईल असे आहे. तर बघा, तर हा चॅनल मी का ओपन केला किंवा काय गोष्टी हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर माझा लहान मुलगा आहे, तो 8वीला आहे. तर त्याची खूप इच्छा होती की आई तू काहीतरी असं ब्लॉगिंग करावी किंवा मग यूट्यूबवर थोडंसं यावं बो, असं त्याचं म्हणणं होतं की तू कर बो, असं तू करशील असं त्याचं म्हणणं होतं. पण आपल्याला असते ना थोडीशी भीती की कसं काय सोशल मीडियावर यायचं, असं या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मग म्हटलं चला पण मग बघूया, आपण प्रयत्न तर करूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे, दगड मारायला काय हरकत आहे, हो की नाही. मग म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे की कसं होईल काय होईल ते मला पुढं काही माहीत नाही. पण मग हो, तुमच्या सपोर्टची नक्कीच मला गरज आहे की नक्की व्हिडिओ बघत राहा. जर आलाच तुमच्यासमोर तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या मुलाची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल किंवा नाही होईल ते मला काही माहिती नाही. पण मग म्हटलं थोडासा ॲटलिस्ट प्रयत्न तर करून बघायला काय, उगाचच नाही म्हणण्यापेक्षा. मग हे त्याचं 2 वर्षापूर्वीपासून चालू होतं. एक वेळेस काय झालं, 2023मध्ये आम्ही एक व्हिडिओ टाकला पण होता, पण टाकून तो पुन्हा डिलीट केला. म्हटलं कशाला उगाच, काय कसं ते असताना लोक काय म्हणतात त्याने. बघा तो थंब दाखवतोय, तर तो मध्ये येत होता व्हिडिओ, हे व्हिडिओच्या मध्ये तो दाखवत होता. कशाला उगाच बो, असं की सोशल मीडियापासून आपण कधी हे केलेलं नाही की एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी अजून हाताळलेल्या नाही आहेत. तर माझा हा थोडासा प्रयत्न चालू आहे की थोडं ॲक्टिव्ह होते मी. तर तुम्ही नक्कीच मला समजून घेणार अशी मी आशा करते. तर म्हटलं मग त्याचं असं म्हणणं होतं की कर बा तू असं. तर त्याचं नाव यश आहे, तो 8वीला आहे. हो, आणि बघू आता काय होतं कसं होतं. आता प्रयत्न तर करतोय, तुमचाही सपोर्ट असू द्या. चला तर हे मी गुरुवारच्या दिवशीचा व्लॉग आहे हा. तर संध्याकाळचं म्हणजे संध्याकाळची रुटीन दाखवते मी तुम्हाला. म्हणजे माझे हे जे 2 तास होते ना संध्याकाळच्या स्वयंपाकापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत, तर ती रुटीन दाखवते मी. तर आता डाळ भात वगैरे केला, वरणाला फोडणी दिली, भात एका साईडला करून घेतला आणि एका साईडला आता पोळ्या वगैरे करते. तर असं होतं की आपल्याला आपल्या समाजात किंवा आपल्या याच्यात असतं ना की लोक आहे ना नावं ठेवायला लगेच पुढे येतात की हे काय करते काय नाही उगाच. म्हणजे असं वाटतं ना एक की कशाला उगाच हे याच्यात पडते. आणि लोक असं वेगळ्या याच्याने बघता लगेच की ही सोशल मीडियावर असं तसं. त्याच्यामुळे मी अजून कोणालाही सांगितलेलं नाही आहे. जर मी सांगितलं असतं तर आत्तापर्यंत माझे सबस्क्रायबर खूपच वाढले असते. पण मी कोणालाही सांगितलं नाही. फक्त बहिणीला आणि आईला माहिती, बस. या 2 व्यक्तीशिवाय बाहेरच्या कोणाला माहिती नाही. माझे मिस्टर आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांना सांगितलं, त्यांनी सपोर्ट केला की ठीक आहे, प्रयत्न करायला काही हरकत नाही, तू प्रयत्न तर कर. तर बाकी अजून आम्ही कोणालाही सांगितलेलं नाही आहे. तर मग नाहीतर आत्तापर्यंत भरपूरच सबस्क्रायबर झालेले असते आपले. पण मग मला कसं आहे ना की नको बा उगाच त्यांना घ्यायचं आणि ते आपल्याला सबस्क्राईब आपल्या बळजबरीने आपण सांगू म्हणून करतील, पण आपले व्हिडिओ बघतील याची शाश्वती आपण नाही देऊ शकत ना की ते बघतीलच असं. त्याच्यामुळे मग म्हटलं बघू, जे आपल्या नशिबात आहेत, जे ओरिजिनल आपले व्हिडिओ बघणारे असतील, ऐकणारे असतील, ते आपोआपच करतील ना आपल्याला लाईक सबस्क्राईब, हे आपोआपच करतील. त्याच्यामुळे मग मी अजूनही कोणाला सांगितलं नाही.
तर बघा आता इथे आहे ना मी उडदाचे वडे, आता वर डाळ भात झाला होता, पोळ्या झाल्या होत्या, भाजी तर काही करायची नव्हती कारण की माझा सकाळी गुरुवारी उपवास असल्यामुळे सकाळी मुलांना कोबीची याची कांदा कुरड्याची भाजी केली होती, तर ती कांदा कुरड्याची भाजी पडलेली होती. मग हे तोंडी लावायला मुलांचं चालू होतं की उडदाचे वडे कधीचे केले नाही बस, तर त्याच्यामुळे हे उडदाचे वडे मी केले होते. बघा उडदाचे वडे करण्याचे भरपूर तुम्ही टेक्निक बघितली असतील, कोणी पळीवर, कोणी चहाच्या गाळणीवर, तर कोणी पिशवीवर, कोणी तेलाच्या पिशवीवर, भरपूर. पण मी तसं काही केलेलं नाही, मी हातानेच केलेले आहेत. बघा तरी छान येतात आणि झटपट होतात. ते पिशवी काढान, गाळणी काढान, परत भांडे भरा, हे काही मला आवडत नाही. त्याच्यामुळे मला जसं जमतं तसं मी हातानेच करण्याचा प्रयत्न करते. अजून मी कोणतीही वेगळी ट्रिक वापरलेली नाही आहे. मस्त उडदाची डाळ भिजत घातली होती 1-2 तास, ती मिक्सरमधनं मारून घेतली. त्याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, परत अद्रक आणि जिरे असं ह्या गोष्टी वाटून घेतल्या. मीठ वगैरे टाकलं, चांगलं फेटून घेतलं आणि छान होतं. फक्त जास्त त्याच्यात पाणी मात्र अजिबात टाकायचं नाही. पाणी जर टाकले तर ते पातळ होऊन जातं. बघा पण छान झालेले आहेत. मग आता एका साईडला वडे पण झाले होते उडदाचे, आणि एक गोड म्हटलं देवाला प्रसाद दाखवायचा आहे आपल्या देवीला, महालक्ष्मी देवीला, तर मग त्याच्यासाठी गोड एक रवा म्हणून तर रवा केला होता. तर त्याच्यासाठी ही इकडे रव्याची. बघा ना आपली किती घाई गर्दी असते. आपल्याला म्हणजे स्वयंपाक करताना आपण असं एकाच गोष्टीकडे नाही लक्ष राहत. आपलं एका गॅसवर वेगळेच, दुसऱ्या गॅसवर वेगळंच काहीतरी ठेवलेलं. म्हणजे हे माझ्याच बाबतीत नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत होतं की हां चला एका याच्यातच पटापट आवरून घेऊ. हे सगळं अर्ध्या तासातच मी स्वयंपाक केलेला होता. फक्त एवढंच आहे, त्याच्यात मी भाजी वगैरे काही केली नाही. सकाळची कांदा कुरडीची भाजी होती त्याच्यामुळे मग नाही केली, कारण की मुलांना आवडत पण नाही ना. डाळ भात जरा असला तर मग फक्त डाळ भात खाता, आणि त्याने तर वडे एका मिनिटात म्हणजे लगेच संपवले. हे मी जर सांगते ना तुम्हाला, आता हे वडे एका साईडला चालू होते, पण मुलाचं मध्ये चालू होतं खाणं, साईडला हे करून तो खात होता. मुलांचं असंच असतं, गरम गरम लगेच पाहिजे. पण ते बरं आपल्याला पण असं वाटतं ना की केलं की ते पण संपायला पाहिजे, हो की नाही. आणि आवडीने खाताय ना, मग करून द्यायला काही अडचण नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे मग म्हटलं चला ठीक आहे. मी संध्याकाळी किती जवळजवळ 4 वाजता ती डाळ भिजत टाकली, पण होऊन जाते, काही नाही 4-5 तास भिजत घालायला पाहिजे असं काही नाही. मस्त झाले होते, मऊ आणि लुसलुशीत असं, जास्त वरून क्रिस्पी होते ते असं. इकडे लगेच रवा पण झाला, आणि साईडला म्हणजे जेव्हा मी रवा करत होती ना, तर तेव्हा लगेच माझं देवाचं ताट, म्हणजे देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी ते ताट पण मी साईडला रेडी करत होती. आणि जे मागं तो एक डबा होता बघा, मी तुम्हाला आता दाखवला, मला ते बोलण्याचं लक्षात नाही राहिलं, पिवळा कलरचा डबा, मी कोथिंबीर दाखवली. तर तो डबा मला खूप आवडतो. आणि बघा मी ते असं सांगण्याचा प्रयत्न करत होती की तुम्हाला कोथिंबीर बघा किती फ्रेश राहते बघ. ती ॲटलिस्ट 2-3 दिवसाची कोथिंबीर असेल ती, पण मग छान राहते असं. आणि डबा मला तो खूप आवडतो. तर फ्रीजमधला डबा येतो, म्हणजे असं छान पोळी डब्यासारखा वाटतो ना तो, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला तेव्हा दाखवत होती. तर बघा चला, व्हिडिओ नक्की बघत जा, स्किप न करता पूर्णपणे बघत जा. अजून भरपूर व्हिडिओ टाकण्याची इच्छा होते, पण तुमचाही सपोर्ट राहू द्या. हे बघा आता नैवेद्याचे ताट पण झालेलं आहे. आता नैवेद्य ठेवून देते आणि लगेच जेवायला बसू. नैवेद्य वगैरे झाल्यावर लगेच आम्ही जेवायला बसून. हे बघा ह्या पद्धतीचे आपले वडे झालेले होते. इकडं भात, वरण आणि रवा, पोळ्या, बस एवढंच होतं आमचं जेवण. जेवण तर होऊन जातं, स्वयंपाक होऊन जातो, पण जेवण झाल्यावर जे किचन ओट्यावर जे भांडे असतं ना, ते बघा तुम्ही. आता हे बघा, हे असे भांडे, एवढे भांडे नंतर घासले. किचन ओटा मला क्लीन लागतो. नंतर किचन ओटा क्लीन केला, आणि क्लीन केल्यावरच झोप लागते, तेव्हाच आपल्या घरात पण लक्ष्मी येते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. बघा हेच मी तुम्हाला दाखवत होती की किचन ओटासुद्धा मी क्लीन केला. स्वच्छ किचन ओटा झालेला आहे. चला तर मग भेटूया. बाय बाय.